मित्रांनो इकडे बघा आतिश पाटील यांचा सुंदर आणि इकडे मेजर आहे. आता पुसेगावचा मैदान आहे त्याला आपला सुंदर दिसेल का? हा दिसणार 100%. दोन्ही बैल दिसणार 100%. दोन आणि अड्ड्यात तसं बोलायला गेलं तर सर्जाच्या वयाचा कुठलाच बैल नसेल नाही. आणि तो नसला तर आम्हाला असं हे पण नाही होत की अड्डे द्यावा म्हणून. असलं तर खूप मुलं पण असतात सर्वजण. आणि खूप दिवस झाले आणि बरेच अड्डे झाले काय आपल्याला डिस्को दिसत नाहीये. डिस्को आता झालाय का वर आता चालू आहेत त्याचे पेरे. तरी पण कधी परत दिसेल आपल्याला. बघू आता पुढच्या अड्ड्यात कुठे अड्डा असेल. बघा एनडी शेठ पाटील यांचा वजीर मैदानात दाखल झालेला आत्ताच त्यांची टीम मंडळी. मित्रांनो इकडे बघा भंगारवाड्याचा बच्चा आलाय आणि हरण्या घरची जोडी एकदम बेकार वेगाने पलते. त्यावेळेला तर आता नियोजन कसं आहे? आजचा नियोजन घरचीच गाडी घेऊन आलो. तिन्ही वासरा, 2 वासरा एक बैल बच्चाला घेऊन आलो. कोणती 2 वासरा? 2 वासरा आहे, हरण्या एक आहे ना एक राजा आहे. राजा आहे. आता आजची घरची गाडी बनणार आहे. घरचीच गाडी बनणार. आता नाव फिरलाय माझा. तर नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपला महोत्सव मैदान मोठा बिंदोडचं ओपन मैदान आहे आणि खूप सारे आज आपल्याला नंदी बघायला भेटणार आहेत. त्यामुळे आता 1 वाजल्या दरम्यान आणि आता आम्ही चाललो अड्ड्यामध्ये. आणि काल जाणार होतो मी अड्डा म्हणजे कसा नियोजन केला अड्ड्याचा ते दाखवण्यासाठी, पण संध्याकाळी टाईम नाही भेटला त्यामुळे गेलो नाही. आता चाललो आहे आणि खूप मोठे बैल बघायला भेटणार आहेत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघा. तर चला जाऊयात. आताच अड्ड्यात आलो आहे आणि अड्ड्यात आल्या बघा बाबा किंगचा नाच्या दिसतोय का? काका आज कुठलं बैल आणलं मग? आज आणला आपला सुंदर आणि मोपकरांचा भाजी का? आता किती गुलाल झाले यंदा आपलं? आपले 7 झाले पाठोपाठ. यंदा शर्यत जमली का नाही? आता जमले बरोबर जमले का? ठीक आहे ऑल द बेस्ट. इकडे बघा सर्जा आलेला आहे. विष्णू पाटील पडले का नंतर सर्जा आत्ताच मैदानात दाखल झालेला आहे. आणि या साईडला एक किसन 3000 बघा कसा थाटात उभा राहिला आहे सर्जा एकदम पद्धतशीरपणे. आणि त्या साईडला एक किसन बघा सर्जा आणि किसन. मित्रांनो बघा आता सर्जा आणि किसन आलेले आहे आणि दादा आपले होत. दादांशी थोडं बोले. दादा नमस्कार. नमस्कार. आजचं नियोजन वगैरे कसं असणार आहे? झालं नियोजन. सर्जाला आधीचा पैर आहे त्याला उतरवले घाटावनं उतरवले. त्याला कुठला पायऱ्या आज? रायबा म्हणून आहे घाटावचा आहे. तिकडे उतरलं. सर्जाला या पेरेस किती शर्ती झाल्या सर्जाच्या? 6 शर्ती झाल्या. 6 शर्ती झाल्या. किती गुलाल भेटले यंदा? 3 गुलाल भेटले. 3 पडलेत जरा. 3 पडलेत का? बघू आणि गुलाल घ्यायचा. किसनचे पहिलाच बिंदोडचा अड्डा आहे? नाही किसन मी झाला 3 जिंकला तो पण 2 शर्ती गेल्या त्याच्या या सीझनला. आणि सर्जा बरेच वर्ष पलतोय. काय म्हणणार सर्जाबद्दल? त्याच्याबद्दल काय म्हणायचं आता? त्याच्याबद्दल म्हणू तेवढा कमीच आहे आता. बरोबर आहे. किती वर्ष झाले तरी पण पलत असेल सर्जा? 16 वर्ष झाली पलतोय तो. आणि अड्ड्यात तसं बोलायला गेलं तर सर्जाच्या वयाचा कुठलाच बैल नसेल. नाही. आणि तो नसला तर आम्हाला असं हे पण नाही होत की अड्डे द्यावा म्हणून. असलं तर खूप मुलं पण असतात सर्वजण. आणि खूप दिवस झाले आणि बरेच अड्डे झाले काय आपल्याला डिस्को दिसत नाहीये. डिस्को आता झालाय का वर आता चालू आहेत त्याचे पेरे. तरी पण कधी परत दिसेल आपल्याला. बघू आता पुढच्या अड्ड्यात कुठे अड्डा असेल. आणि आता घरी धावणीला किती बैल आहेत? 4-5 बैल आहेत. कोणते आहेत? किशन सर्जा आहे आपला, छोटा सर्जा आहे, देवा आणि डिस्को आहे. देवान डिस्को. आपल्या डिस्कोला कोणाबरोबर फेरे दिले आता? आता जर आठवण इथे सर्जावर दिलेला आहे. आणि आपल्या सर्जाबरोबर घरची गाडी पळवतात? फॉलो झाली गाडी. आपल्याला कधी आता बघायला भेटेल का? हो भेटेल ना. घरची गाडी किशन पण आहे आपला घरचा. ते पण गाडी दोन्ही साईडून पळते. सर्जा अजून कुठपर्यंत आपल्याला पालताना बघायला भेटेल? बघू आता कसं काय ते. जेवढा स्पीड लागेल तेवढं पळू. कारण की अड्ड्यात सर्जा आला की MS किंग सर्जा आला असं नावाने बोलले जाते. आणि काय म्हणतात सर्जाबद्दल? आणि किसन आणि सर्जाचा कधी फेरा वगैरे टाकला तुम्ही? झालं का? 4-5 गुलाल पण घेतले दोन्ही बैलांनी. त्या बैलांनी गुलाल वगैरे घेतले? 2-3 गुलाल पण घेतले. ठीक आहे धन्यवाद दादा. मित्रांनो बघू शकता कोणीचा मिस्टर इंडिया आलेला आहे. आपल्या मोठ्या मैदानात आत्ताच दाखल झालेलं आहे. सगळ्यांना माहीत असेल कारण की गेल्या वर्षी पाटगावच्या मैदानात मत्तूबरोबर फेरा झाला. एकदम हातात गाडी लावलेली बघा. मिस्टर इंडिया 47 कोणीचा आता झाले जस्ट त्यांची नियोजन करणारी मंडळी बघा.
बघा एनडी शेठ पाटील यांचा वजीर मैदानात दाखल झालेला आत्ताच त्यांची टीम मंडळी आहे. दादा कधी आला मैदानात कधी आला बाबा? 1-1.5ला आलं. पायरा वगैरे कोण आहे आज? एक बैल सांगून आहे का? आणि या सीझनला किती शर्ती आल्या तुमच्या? या सीझनला 4 शर्ती आल्या का? ठीक आहे. तर बघा एनडी शेठ पाटील यांचा वजीर. मित्रांनो इकडे बघा 7-8 पक्षी आलेला आहे आजच्या मैदानात. तेजा आणि पक्षी 100% थोडी पालणार आहे आज. पूर्ण टीम मंडळी आहे त्यांची. इकडे बघा काशी आलेले आहे शाहीर बामू ग्रुप यांचा आणि दादाशी थोडक्यात आपण संवाद साधूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगतो यंदा काशीचं नियोजन कसं आहे आजचं? आज आमचेच मित्र आहेत कोहलीकोपरचे रावजी आमचे, ते सिद्धेश नाईक यांचा तेजा म्हणून त्याच्याबरोबर पळणार आहे. कोहलीकोपरचा तेजा. तर मग कसं काय पायरा वगैरे जुळून आला? आमचे आता घरचे संबंध आहेत आमचे. याच्या आधी तेजा आणि काशी पाळलेलं आहे का? नाही, पहिल्यांदाच पळणार आहे. पहिल्यांदाच पाळणार आहे. कसं काय असणार मग आजचं? आज बघू आता गाडी आमची विचारून होते का बघता, नाही झाली तर मग बिनजोडला. यंदा काशीचं किती गुलाल झालं? आता 4 शर्यती झाल्या, 4 मधल्या 3 गुलाल घेतली, 1 पडली गाडी. कुठल्या अड्ड्यामध्ये पडली? कुंडलच अड्ड्यामध्ये. आणि 3 गुलाल कुठल्या अड्ड्यात झालं? एक खिडकालीला झाला, एक इथेच मौला झाला आणि एक पाडगावला झाला. मौला जमून शर्ती? हा, मौला जमून शर्यत होती. आणि दावणीला आता किती बैल आहेत? दावणीला आता सध्या घरी 8 बैल आहेत. 8 बैल आहेत. आम्हाला घाटावर वेगळी बैल आहेत. सध्या दावणीला घरी 8 बैल आहेत. आपला शाहीर बामू ग्रुप म्हणजे एक वावल्याचा सर्वात मोठा ग्रुप आहे. तर आता पुसेगावचं मैदान आहे याच महिन्यामध्ये एंडिंगला वाटतं. तेव्हा कोणता बैल आपल्याला दिसेल का? 4 बैल जाणार आहेत. कोणकोणती? काशी जाणार आहे, मारी जाणार आहे, वजीर जाणार आहे आणि शाहीर जाणार. ती पण आपलीच आहेत का? आणि एक आमचा राणा पण जाणार. राणा पण आहे. ठीक आहे दादा, ऑल द बेस्ट तुला. नंतर शर्यत जिंकल्यानंतर नक्कीच मुलाखत घ्यायला येतो. चालेल, धन्यवाद. मित्रांनो इकडे बघा आतिश पाटील यांचा सुंदर आणि इकडं मेजर आहे. आता थोडक्यात इथं कोण नाही आहे पण त्यांच्या टीममधलं नियोजन करणं दादा त्यांच्या थोडक्यात बोलूया. दादा आजचं सुंदरचं नियोजन कसं काय? नियोजन सुंदरचा फेरा दिला आम्ही पहिल्यांदा. बैल 3 महिने लंपीमध्ये होता. लंपीमध्ये होता? हा, लंपीमध्ये होता, प्युअर लंपीमध्ये. मी त्याला फेरा दिला भारतसोबत. तर बैल आता क्युअर आहे, टेन्शन नाही बैलाचा, फक्त पाय उचलते एवढा. आणि आज सुंदरचा पायरा वगैरे कोण आहे? पायऱ्या सुंदरला फेरा दिला, पायऱ्या नाही, शर्यत नाही. आज शर्यत नाही का? नाही, सध्या नाही शर्यत. आणि आपल्या मेजरचा मेजरच्या शर्यत जमली, त्याला पायरा कोण आहे? त्याला पायरा नाही माहिती, पायरा लपून नाही. पायरा शर्यत तिकडे येते गाडी. आणि आता पुसेगावचा मैदान आहे, त्याला आपला सुंदर दिसेल का? हा, दिसणार 100%. दोन्ही बैल दिसणार 100%. दोन्ही बैल असणार? हा, दोन्ही बैल असणार. ठीक आहे. धन्यवाद. हा, धन्यवाद. मित्रांनो इकडे बघा भंगारवाड्याचा बच्चा आलाय आणि हरण्या. घरची जोडी एकदम बेकार वेगाने बोलते. बच्चा आणि हरण्या. मागच्या सीझनला बच्चाने धुमाकूळ घातलेला. आणि आपले इकडे त्याचे मालक कृष्णाकडे करत. दादा मी काहीच बोलत नाही. नमस्कार. काय बोलता, आजचं नियोजन कसं आहे? आजचा न्यूज घरचीच गाडी घेऊन आलो. 3 वासरा, 2 वासरा, 1 बैल बच्चाला घेऊन आलो. कोणती 2 वासरा? 2 वासरा आहे, हरण्या एक आहे ना, एक राजा आहे. राजा आहे. आता आजची घरची गाडी बनणार आहे? घरचीच गाडी पाळणार. आता नाव फिरलाय माझा. कोणचं नाव घेतलंय? आदयवाल्यानं नाव फिरलाय. आज घरची गाडी कोण बांधणार आहे? हरण्या आणि बच्चा. हरण्या आणि बच्चा. हरण्या इतकं बारीक आहे अजून वासरू, बारीक आहे तरी पण खूप बच्चाला पण जरा टफ फाईट आहे. 1 वर्ष 2 महिन्याचा वासरू आहे. कुठं घेतला हरण्या? मालशिरस. किती? दोन्ही मालशिरस घेतली. बच्चाला पण? बच्चा इथून आहे आपला इस्लामपूर म्हणजे वालव्यातून घेतला. बच्चा किती वर्ष तुमच्याकडे? आता 4था वर्ष चालू झालंय. 4 वर्ष झाले. आता 3 वासर आहेत का दावणी? 2 वासरा, एक हा, बच्चा आहे. एक बच्चा आहे. आजचं नियोजन म्हणजे घरची गाडी पाळणार. घरची गाडी पाळणार. या सीझनला किती गुलाल झाले? आता बच्चा घाटा होता, आता झालं 15 दिवसांनी 4 गुलाल झाले. आता पुसेगावचं मैदान आहे, ते वरती दिसेल का घाटावर बच्चा? बच्चा तर घाटावून जाणार, इथंच आहे. अरे पाऊस आलेत आता बिनजोडलाच. आता बिनजोडला वासर दोन्ही वासर पण खालीच असणार आता? खाली चढू. ठीक आहे धन्यवाद.